वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह। आजच्या विचार चर्चेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. स्वागत. आज तारीख आहे 20 ऑगस्ट 2025 आणि आपण श्री दरबार साहेब अमृतसर येथून आलेल्या आजच्या हुकुमनाम्यावर विचार चर्चा करणार आहोत. हा हुकुमनामा आपल्याला श्री गुरुग्रंथ साहेबजीच्या अंग 802 वर मिळतो. राग बिलावलू मध्ये आहे. बरोबर. 5वे गुरु श्री गुरु अर्जन देवजी यांची ही बाणी आहे. हो, आणि आजचा जो मुख्य संदेश आहे तो आहे ईश्वरी टेक, म्हणजे फक्त एका परमात्म्यावर पूर्णपणे अवलंबून राहणं, त्याचाच आधार घेणं. अगदी. आणि ही बाणी जी आहे ती याणेडे के घर गावणा म्हणजे एका विशिष्ट सुरात गायची आहे. जणू काही गुरु महाराज आपल्या मनाला समजावतात आहेत की अरे मना, फक्त त्याचाच आधार घे. हुकुमनाम्याची जी राहूची ओळ आहे ती आहे, मैं मन तेरी टेक मेरे प्यारे, मैं मन तेरी टेक. अवर सियाणपा बिरथिया प्यारे, राखन कौतुम एक, एक राहो. याचा अर्थ तर सरळ आहे की हे प्रभू, माझ्या मनात तुझाच आधार आहे. पण पुढची ओळ, अवर सियाणपा बिरथिया, म्हणजे बाकीच्या सगळ्या हुशारी युक्त्या त्या व्यर्थ आहेत. हो. आता हे ऐकायला बरं वाटतं, पण आजच्या जगात जिथे आपण शिक्षण, पैसा, लोकांचे संबंध यावर अवलंबून असतो, तिथे ही अवर सियाणपा बिरथिया ही गोष्ट म्हणजे प्रत्यक्षात कशी आणायची, हा एक मोठा प्रश्न असतो अनेकांसाठी. हो ना, प्रश्न अगदी योग्य आहे. अवर सियाणपा बिरथिया याचा अर्थ जगातल्या गोष्टी टाकाऊ आहेत असा नाही घ्यायचा. गुरु महाराज सांगतात आहेत की या गोष्टी तुम्हाला अंतिम आधार म्हणजे खरी शांती देऊ शकत नाहीत. अच्छा. आपण बघतो ना, किती लोक यशस्वी असतात, पैसा असतो, पद असतं, पण तरीही आतून कुठेतरी एक अस्वस्थता असते, एक भीती असते. हो, बरोबर. कारण हे बाहेरचे आधार कसे आहेत, तात्पुरते आहेत. म्हणजे आजारपण आलं किंवा एखादं मोठं संकट आलं की हे आधार डळमळीत होतात, नाही का? अगदी. तेव्हा खरी शक्ती, खरी मानसिक शांतता, ती टेक जी आहे ती फक्त परमात्म्याच्या आधारानेच मिळू शकते. आणि हा विश्वास फक्त संकटात नाही तर रोजच्या जीवनात प्रत्येक गोष्टीत ठेवायचा आहे, असं गुरुबाणी सांगते. म्हणजे ही एक प्रकारची आंतरिक स्थिरता आहे जी बाहेरच्या परिस्थितीवर अवलंबून नाही. बरं, पुढे गुरु महाराज म्हणतात, सती गुरु पूरा जे मिले प्यारे, सो जनु होत निहाला. गुरु की सेवा सो करे प्यारे, जिसनो होई दयाला. म्हणजे जर पूर्ण सद्गुरू भेटले तर माणूस निहाल होतो, आनंदी होतो. पण गुरुची सेवा तोच करू शकतो ज्यावर परमात्म्याची कृपा आहे. बरोबर. मग हे पूर्ण सद्गुरू म्हणजे कोण, आणि ही सेवा म्हणजे नक्की काय करायचं? इथे सद्गुरू पुरा म्हणजे प्रत्यक्ष श्री गुरुग्रंथ साहिबजी. गुरूंना सफल मूर्ती म्हटलंय, म्हणजे जीवनाचं ध्येय पूर्ण करणारे. हो. आणि सर्व कला भरपुरे म्हणजे सर्व शक्तींनी परिपूर्ण. कारण गुरु म्हणजे परमात्म्याचं ज्ञान स्वरूप आहेत. नानक गुरु पारब्रह्म परमेश्वरू. आणि ते शब्दाच्या रूपात सदा सदा हजूरे म्हणजे नेहमी आपल्या सोबत आहेत. अच्छा. तर जेव्हा आपल्याला जीवनात काही प्रश्न पडतात, निर्णय घेता येत नाही, किंवा समजा मानसिक ताण आला, मग ते करिअर बद्दल असो, नात्यांबद्दल असो, हो, अनेकदा होतं असं, तेव्हा मार्गदर्शनासाठी आपण श्री गुरुग्रंथ साहेबजीकडे जायचं, गुरबाणी वाचायची. गुरकी सेवा म्हणजे केवळ भौतिक सेवा नाही, तर गुरबाणी वाचणं, ती समजून घेणं आणि त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करणं. अगदी बरोबर. हीच खरी सेवा आहे. आणि ही सेवा करण्याची संधी सुद्धा जिसनो होय दयाला म्हणजे ज्यावर त्याची कृपा होते त्यालाच मिळते. हे आपल्याला त्या ईश्वरी टेकाशी जोडतं. म्हणजे थोडक्यात आजच्या हुकुमनाम्याचा सार असा आहे की आपला खरा, कधीही न ढळणारा आधार फक्त एक परमात्माच आहे. जगातल्या बाकीच्या गोष्टी, आपली हुशारी, हे सगळं वरवरच आहे, ते खरी शांती नाही देऊ शकत. आणि त्या परमात्म्याच्या आधारापर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे आपले सद्गुरू श्री गुरु ग्रंथ साहेबजी. त्यांची बाणी समजून घेणं आणि जीवनात उतरवणं हीच खरी टेक मिळवण्याची पद्धत आहे. अगदी अचूक. आजची ही विचार चर्चा आपण आता संपवूया. त्याआधी आम्हा सर्वांकडून तुम्हाला एका सुंदर आणि आशीर्वादित दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा. हो. आमच्या बोलण्यात, विशेषतः गुरबाणीच्या उच्चारात काही चुका झाल्या असतील तर क्षमा असावी. जी. माझी वाहेगुरुजींच्या चरणी प्रार्थना आहे की त्यांनी संपूर्ण संगतला चांगली तब्येत, नाम आणि गुरबाणीची देणगी द्यावी आणि सगळे नेहमी चढदी कलामध्ये म्हणजे उत्साहात राहोत. वाहेगुरुजी सरबत संगतनु तंदुरुस्ती, नाम बाणी दी दात, अते चरदी कला दी दात बक्षणजी.
आणि एक नम्र विनंती आहे सर्वांना. हो, ही सेवा इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृपया हा विचार इतरांसोबत शेअर करा. हो, नक्की शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही रोज अशीच हुकुमनाम्याची विचार चर्चा घेऊन येतो. तुमच्या काही सूचना असतील, प्रतिक्रिया असतील तर कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा. आम्हाला आवडेल ऐकायला. वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह.